येथील किल्ले दुर्गाडीच्या पायथ्याशी असलेल्या भटाळे तलावाच्या बाजूने जाणारा डीपी रस्ता प्रस्तावित आहे। या रस्त्यालगत काही बांधकामे आहेत, त्यामुळे रस्ते विकासात अडथळा होता। ही बांधकामे पाडण्याची कारवाई आज महापालिकेने केली आहे। या तलावावर अतिक्रमण करीत हा तलाव मातीचा भराव टाकून बुजविण्यात आला होता। त्या ठिकाणी तलाव परिसरात अस्वच्छता होती। तसेच या तलावाच्या बाजूने महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्ता प्रस्तावित आहे। हा रस्ता महापालिकेस विकसित करायचे आहे। या रस्त्याच्या विकास कामाआड येणारी बांधकामे तोडण्याची कारवाई आज करण्यात आली। या कारवाईस काही नागरिकांनी विरोध केला। कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता। कारवाईस विरोध करणाऱ्या नागरिकांनी महापालिका प्रशासनासह पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यामुळे कारवाई सुरू असताना काही वेळेपुरता तणावाचे वातावरण तयार झाले होते। महापालिकेने नागरिकांचा विरोध न जोमानता पोलीस बंदोबस्तात बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली। या कारवाई प्रसंगी महापालिकेचे परिमंडल 1 चे उपायुक्त प्रसाद बोरकर, को प्रभागचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे, ब प्रभागचा सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, ड प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले, क प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण विभागाकडे कर्मचारी, त्याचप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इतर पोलीस कर्मचारी सह महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते। उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की महापालिकेच्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता विकसित करण्यासाठी ही कारवाई केली आहे। तसेच तलावाचाही विकास केला जाणार आहे। मुंडे ए मुंडे बाजूला ये भाऊ काय बोलते विचार आता लोग काय बोलते नहीं क्या निकालेंगे? वो निकालेंगे कैसा निकालेंगे? नहीं साहब इतने जल्दी नहीं निकालेंगे। अरे इतना जानवर जाएगा किधर? नगर सेवक यह बात ना, नगर सेवक है ना, इतनी बात ये पट्टे तो नगर सेवक की बात करूँ, नगर सेवक भाई उनसे बात मैं कर रहा था, बात करने के उनसे बात करो साहेब जो नगर सेवक आहे तुम्ही साहेबची बात चालू आहे ना त्यांची, तो नगर सेवक आहे। पण हे साहेब हे कुठे आहेत? एवढे मशीन कुठे करायचं, कुठे घेऊन जायचं? आज भटाळे तलावाच्या आसपास दुर्गाडी लगत जो डीपी रोड आहे, त्या डीपी रोडचं काम महापालिकेमार्फत प्रस्तावित आहे। तर त्या तलावालगत त्या रस्त्यामध्ये जी येणारी बांधकामं आहेत किंवा छोटी छोटी स्ट्रक्चर्स आहेत ती काढण्याचं काम महापालिकेमार्फत सुरू आहे। धन्यवाद। भविष्यात तलावाचं देखील पुनरुत्थान करण्यात येईल।